3.5 शक्तिपीठात असलेली रेणुका माता माहूरगडावरती तांदळा स्वरूपात कशी प्रकट झाली त्याची कहाणी ऐका। चैत्र शुक्ल पंचमीला माता रेणुका तांदळा स्वरूपात माहूरगडला प्रकट झाली। एका पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला। तिचे नाव रेणू ठेवण्यात आले। ही रेणू पुढे उपवर झाल्यानंतर तिचा विवाह शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषींसोबत केला। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नी ऋषींकडे होती। राजा सहस्त्र अर्जुनाला या कामधेनूचा मोह झाला। त्याने जमदग्नी ऋषींकडे या गायीची मागणी केली, मात्र ऋषीने ती मागणी फेटाळली। तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी पाहून सहस्त्र अर्जुनाने आश्रमावरती हल्ला केला। जमदग्नी ऋषीला ठार केले आणि कामधेनू हिरावून नेली। त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आला। हा प्रकार पाहून त्यांनी क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। पित्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी हवी होती, म्हणून तिच्या शोधात कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माता रेणुकेला बसवून रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावरती आला। तेथे श्री दत्तात्रेयांनी कोरी भूमी दाखवली। येथेच पित्यावर अंत्यसंस्कार कर असे सांगितले। परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले। या पाण्याने स्नान घालून जमदग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार केले। त्यावेळी माता रेणुका सती गेली। माता सती गेल्यामुळे मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला। त्याच वेळी आकाशातून आकाशवाणी झाली, तुझ्या आई जमिनीतून वर येईल, फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको असे सांगण्यात आले। पण आपली माता परत येणार हा मोह परशुरामाला आवरला नाही। परशुरामाची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकर डोळे उघडून मागे पाहिले, तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते। परशुरामाने मागे वळून पाहिल्यामुळे आई रेणुका माता तांदळा स्वरूपामध्ये तशीच राहिली। अशा प्रकारे ही रेणुका माता माहूरगडला प्रकट झाली।